नाटक बघायला. नेहमीच काय हो तुमची घाई, तुम्ही शॉपिंग मध्ये बिझी राहील. शॉपिंग ठेवा बाजूला, हो या की नाटक बघायला. या की नाटक बघायला, हो या की नाटक बघायला. राम राम मंडळी. राम राम. तर मंडळी ऐकता का? बोला. मला तुमच्या समोर एक विषय मांडायचा आहे. कोणता विषय? तुमच्या लई म्हणजे लई जिव्हाळीचा विषय. कोणता विषय? या मोबाईलचं पसरले सध्या सगळे जगात याड. खरं आहे खरं आहे. या मोबाईलचं पसरले सध्या सगळे जगात याड. ज्याचं याला याड लागले ते प्रत्येक पोरगे झालं मॅड. अरे रे. तर मंडळी, आपण याच विषयावर श्री बुद्धराज चौहान माध्यमिक विद्यालय निमकोळा वर्ग 9वीचे विद्यार्थी घेऊन आलो आहे. पठनाट्याचे नाव आहे मोबाईल अतिक्रम आणि हरवलेले बालपण. हरवलेले बालपण. बघा रे बघा नाटक बघा, सगळ्यांनी बघा नाटक बघा. बघा रे बघा नाटक बघा, सगळ्यांनी बघा नाटक बघा. नमस्कार काका. नमस्कार काकू. नमस्कार काका. मामाच्या मुलाला साष्टांग नमस्कार. तर मंडळी ऐका बरं का. विटी दांडू कांदा फोडी लपन डावाचे दिवस विसरले. विटी दांडू कांदा फोडी लपन डावाचे दिवस विसरले आणि मोबाईल आणि टीव्हीने आमचे बालपण विसरले. व्हॉट्सअप आले, फेसबुक आले इंस्टाग्राम. व्हॉट्सअप आले, फेसबुक आले इंस्टाग्राम. हाय आले, हॅलो आले, सगळे लांब लांब. हाय आले, हॅलो आले, सगळे लांब लांब. गप्पाच्या अड्ड्यावरती सगळी मजाच संपून गेली. गप्पाच्या अड्ड्यावरती सगळी मजाच संपून गेली आणि इंटरनेटच्या जवळ सगळी माणसे घुसून गेली. चला तर मग बघूया मोबाईल आणि आधीचे खेळ. माझ्या मामाचं पत्र हरपला, आम्हाला नाही सापडलं. माझ्या मामाचं पत्र हरपलं, आम्हाला नाही सापडलं. पळा 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 पळा. उड 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 उड. अरे बघा मंडळी, हे विद्यार्थी आपल्या बालपणात किती रममान झाले आहे. कुणी आपली फापली खेळत आहे, तर कुणी विटी दांडू. कुणी पाण्यामध्ये नाव सोडत आहे, तर कुणी आकाशामध्ये विमान उडवत आहे. आम्हाला आमचं बालपण परत हवं आहे. आम्हाला आमचं बालपण परत हवं आहे. आम्हाला मोकळा श्वास हवा आहे. आम्हाला मोकळा आकाश हवा आहे. चला तर आता आपण जाऊया मोबाईल येण्यानंतरच्या काळात. तर मंडळी, ही मुलं सोशल मीडियाच्या किती आरी गेले आहे. कोणी रील्स बनवत आहे, तर कोणी सेल्फी बनवत आहे आणि आजच्या प्रत्येक मुलाचं बालपण मोबाईल मध्ये हरवलं आहे. तरी मंडळी, प्रत्येक मुलाचं बालपण मोबाईल मध्ये हरवलं गुंताना पालकही तितकं जबाबदार आहे. तर पाहूया एका घरातील फोन सोडणार का, थोडा माझ्याकडे लक्ष दे. अगं आई, तो फोन सोडणार का, थोडा माझ्याकडे लक्ष दे. चल आपण थोडा वेळ बागेमध्ये खेळायला जाऊ. चल आपण थोडा वेळ बागेमध्ये खेळायला जाऊ. अहो पप्पा, तो मोबाईल ऑफिस मध्ये ठेवा. अहो बाबा, तो मोबाईल ऑफिस मध्ये ठेवा. आता माझ्याकडे थोडं लक्ष द्या. माझ्या आनंदासोबत थोडं खेळत जा. जेव्हा तुम्ही मोबाईल हातात घेता, माझे बोट धरून सांगा तुम्ही केव्हा फिरता. माझे बोट धरून सांगा तुम्ही केव्हा फिरता. मला नंतरच्या काळात मोबाईल व्हायचा. कारण मला माझ्या आई वडिलांसोबत राहायचं. तर बघा मंडळी, हे लोक मदत करायचं सोडून काय करत आहे. मोबाईल नव्हते तेव्हा माणूस माणसात होता. मोबाईल नव्हते तेव्हा माणूस माणसाच्या संकटकाळी साथ द्यायचा व एकमेकांच्या सुखात दुखात जायचा. आता मोबाईलने जगाचं चित्रच बदलून गेलं. पूर्वी माकडाचे माणूस झाले होते. आता माणूस माकडे होतात. तर बघा मोबाईलचे दुष्परिणाम. तर मंडळी, हे झाले मोबाईलचे दुष्परिणाम. पण मंडळी, या मोबाईलला पण तुम्हाला काही सांगायचं बरं का. तर पहा, मोबाईल काय म्हणतो की काल मला फोन मधला ऐकवणारे भावा, जरा मला सुद्धा आराम द्यावा. उठसूट काय आणलं नसतं, जरा मला सुद्धा आराम देत जावा. कंटाळा आला रे मला कॉल काय मेसेज काय. कधी हाय तर कधी हॅलो काय.
गाणे काय चित्र काय किती साठवतोस रे भावा, गाणे काय चित्र काय किती साठवतोस रे भावा, याचं त्याला त्याचं याला किती पाठवतोस रे भावा, याचं त्याला त्याचं याला किती पाठवतोस रे भावा. मी इथे आहे मी तिथे आहे किती फसवार, मी इथे आहे मी तिथे आहे किती फसवार. इमोजीने हसवता आणि इमोजीने रडवता. जिकडे तिकडे लॉकस लॉक, जिकडे तिकडे लॉकस लॉक, पॅटर्न काय कोट काय, जिकडे तिकडे लॉकस लॉक, पॅटर्न काय कोट काय. आता मलाही असे म्हणायचे वाटते बाय बाय. खूप कंटाळा आलाय मला सहन काही होत नाही, खूप कंटाळा आलाय मला सहन काही होत नाही. खेळणं हसणं विसरून गेले, हसणं खेळणं विसरून गेले आणि म्हणतात बरं कसं मोबाईलमुळे माणसं घसरून गेले, आणि म्हणतात बरं कसं मोबाईलमुळे माणसं घसरून गेले. मी म्हणतो का तुम्हाला चार माणसात बसू नका, मी म्हणतो का तुम्हाला चार माणसात बोलू नका, चार माणसात. सगळ्या गोष्टीची खापर तुम्ही माझ्यावरच फोडतात, सगळ्या गोष्टीची खापर तुम्ही माझ्यावरच फोडतात. कोणी काही म्हटलं की राग माझ्यावरच काढतात, कोणी काही म्हटलं की राग माझ्यावरच काढतात. मोबाईलने माणसं बिघडली आहे, मोबाईलने माणसं बिघडली आहे. वरून म्हणतात लोक हो, वरून म्हणतात लोक हो. खरं काय खोटं काय तुम्ही चांगलं सांगता लोक हो, खरं काय खोटं काय तुम्हीच चांगलं जाणवता लोक हो. मोबाईल सोडा माणसे जोडा, मोबाईल सोडा माणसे जोडा, मोबाईल सोडा माणसे जोडा.